ज्या घटनेने बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता त्याच घटनेतल्या 6 आरोपीला भाजपनं स्वीकृत नगरसेवक केल्यामुळे तीव्र संताप होतोय। अखेर भाजपला हा निर्णय मागे घ्यावा लागला। पाहूया हा रिपोर्ट। चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर भाजपवर पुन्हा नामुष्कीची वेळ ओढावली। अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळा प्रकरणी सह आरोपी असलेल्या बदलापूरच्या तुषार आपटेला भाजपनं स्वीकृत नगरसेवक केलं। मात्र यावरून संतप्त भावना उमटल्यानंतर अखेर भाजपनं हा निर्णय रद्द करत तुषार आपटेला पदाचा राजीनामा देण्यास सांगितलं। या वादावर भाजपचे अनेक नेते आपल्याला याची माहिती नसल्याचं सांगतायत। दुसरीकडे विरोधकांनी भाजपला घेरलंय। ज्या शाळेमध्ये हा सर्व प्रकार घडला त्या शाळेच्या संचालकांनी संबंधित मुलगी आणि तिच्या आईची तक्रार सुद्धा घेऊ नये पोलिसांनी यासाठी दबाव आणला होता। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जे आपटे नावाचे गृहस्थ आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलंय का, इनाम दिलंय का? पूर्वी इनाम द्यायचे। लज्जास्पद प्रकार आहे। राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारे कृत्य भारतीय जनता पक्ष करत आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही असे व्यभिचार घडवताय। मला याची पूर्ण माहित नाही, पण आमचे प्रदेश अध्यक्ष यावर बोलतील। बदलापूरचा जो अत्याचार प्रकार झाला होता त्यामध्ये खरं तर अक्षय शिंदे हे एन्काउंटर झालं आणि त्यामध्ये खरं तर जो सह आरोपी आहे महेश आपटे याला देखील आता भाजपच्या वतीने सुस्कृत नगरसेवक केलेला आहे। कसं बघता या सगळ्याकडे? मी याची माहिती घेईन। मुंबईपुरतं मी तुम्हाला बोलू शकतो, मी याची माहिती घेऊन सांगेन। बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी तुषार आपटे याला भाजपनं स्वीकृत नगरसेवक केलं असं सांगण्यात नाही तर स्थानिक लेवलला मला बघायला लागेल प्रत्येक गोष्टीची माहिती। काल मी प्रवासामध्येच आहे, त्यामुळे मी माहिती घेणारी तुमच्याशी चर्चा करतो। 2 वर्षांपूर्वी बदलापुरातल्या एका शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता। आधी पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली। शाळेतलं CCTV फुटेज गायब झालं। अखेर बदलापुरात मोठा उद्रेक झाला। लोकांनी रेल्वे रोखून धरल्या। भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना घटनास्थळी जावं लागलं। सह आरोपी आणि भाजपनं ज्याला स्वीकृत नगरसेवक केला तो तुषार आपटे जामिनावर बाहेर आहे। त्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेलाय। राजकीय आरोपांसह खुद्द कोर्टानंही अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारला सवाल केलाय। विशेष म्हणजे बदलापूर नगरपालिकेत भाजपचे नगरसेवक निवडून आणण्यास मदत केली म्हणून भाजपकडून तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक पद दिलं गेलं असं बोललं जातंय। लैंगिक अत्याचारात सह आरोपी असूनही निवडीनंतर बदलापुरात तुषार आपटेचे भव्य बॅनर लावले गेले। शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये आदित्य घोरपडे, सोहम आपटे, अनुश्री आपटे यांच्यासह इतरांचा समावेश होता। अत्यंत दुर्दैवी, अत्यंत किळसवाणं ज्यांनी छोट्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले त्यातला जर आरोपीला आपण स्वीकृत सदस्य करत असाल तर याला कोणीही मान्यता देणार नाही। ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे होती। अशा पद्धतीने राजकारण करणं हे गैर आहे। लोकांच्या भावनाचा तो अनादर आहे आणि लोक त्याच्यामुळे संतापतील जरूर। म्हणून असे निर्णय घेताना पक्षांनी हे सगळ्या लोकांची पार्श्वभूमी ही पाहिली पाहिजे होती। स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे। त्यात म्हणजे शाळेचा, आदर्श विद्यापीठ संस्थेचा आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होण्याकरता मी हा राजीनामा त्यांना देत आहे। भाजपचे निवडून आणले आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वीकृत नगरसेवक पद मिळालं होतं, काय सांगाल? त्या बाबतीत काय असेल ते नंतर आपण बोलूया याच्यावरती। पण आता मी माझा राजीनामा माझ्या स्वतःच्याने मी देतोय, कारण याच्यामध्ये शाळेची आणि पक्षाची कुठल्याही प्रकारची बदनामी न होण्याकरता मी हे देत आहे। याआधी विरोधात असताना ज्याच्यावर पालघर साधू हत्याकांडाचे आरोप केले त्याच व्यक्तीला सत्तेत आल्यानंतर भाजपनं प्रवेश दिला। टीका झाल्यानंतर भाजप हायकमांडने प्रवेश रद्द केला। अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेस सोबत युती केली। टीकेनंतर भाजप हायकमांडनं ती युती रद्द केली। मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। अकोल्याच्या अकोटमध्ये भाजपनं चक्क MIM सोबत युती केली। टीकेनंतर भाजप हायकमांडने ही युती रद्द केली। त्यानंतर हाच प्रकार बदलापूरच्या तुषार आपटे सोबतही घडला। म्हणजे सत्तेसाठी हे बदलापूरच्या त्या प्रकरणातील सह आरोपी स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेंना भाजपाकडून नगरसेवक पद म्हणजे ज्या बदलापूरमध्ये त्या चिमुकलीवरती अत्याचार झाले
त्याच्यात तो अक्षय शिंदे तो काही बोलू नये म्हणून त्याचा एन्काउंटर केला, अशी आता या बातमीवरून त्याला पुष्टी मिळते. कारण तो जर जिवंत राहिला असता आणि तो बोलला असता तर तुषार आपटे आज तुरुंगात गेला असता कदाचित. तर हे काय, हे सत्तेसाठी एवढं विकृत खेळ तर आम्ही नाही ना करत. म्हणजे तुम्ही त्या विकृताला स्वीकृत करता, विकृतीला स्वीकृती आहे तुमची. आणि दोन भाऊ एकत्र आले तर आम्ही म्हणतो आम्ही मराठीसाठी आलो, महाराष्ट्रासाठी आलो, तर हे म्हणतात सत्तेसाठी आलो सत्तेसाठी. निवडणूक कशाला लढवतात मग? अशा फालतू लोकांना जर तुम्ही पुढे करणार असाल तर ते योग्य नाहीये. मला असं वाटतं की काय नक्की भारतीय जनता पक्षाचं या राज्यात चालू आहे. माझं मत आहे RSS शी निगडीत आहे म्हणून त्याला काही सगळे गुन्हे माफ करा. त्या मुलीचा विचार करा ना. हेच जर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्याच्या मुलीबरोबर झालं असतं तर सोडलं असतं का हो तुम्ही लोकांनी? मयुरेश जाधव, TV9 मराठी, बदलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.